नागपूर सुरत महामार्गावर टमटम कंटेनरचा भीषण अपघात, धडकेत 15 ठार तर 10 जखमी. कोकणात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा, पावसाला जोर नसल्यानं भाताची लागवड खोळंबली. विदर्भात पावसाची दमदार हजेरी, पेरण्यांसाठी हा पाऊस सर्वोत्तम असल्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला. जून महिना संपत आला तरी कोल्हापुरात पावसाची दडी, पाऊसच नसल्यानं बळीराजा अस्वस्थ. उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांना केलं मोफत बियाणं वाटप, आयबीएन लोकमतनं पाणीदार माणूस म्हणून गौरवलेल्या विनायक पाटील यांनी शेतकऱ्यांना केली मदत. परभणीतील नागरी सुविधेतील अडचणी सोडवण्यासाठी 3 विद्यार्थिनींनी बनवलं स्मार्ट ॲप बनवणारं स्मार्ट सिटी. बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी सेवानिवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील यांच्या कोल्हापूरसह पुणे आणि सोलापूरमधल्या घरांवर टाकले छापे, कोकण पाटबंधारे विभागाची कारवाई. पीक कर्ज मंजूर तर झालं, पण रक्कम काढण्या अगोदरच खात्यावरील पैसे झाले गायब, वाशिममधील चंद्रकला शिंदे यांची फसवणूक. शिर्डीमध्ये ड्रेनेज लाईनमध्ये गुदमरून 4 जणांचा मृत्यू तर 1 जण अत्यवस्थ, चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढण्याच्या प्रयत्नात 4घांनी गमावला जीव. आणि अलिबागमध्ये सुरूच्या झाडाची बेसुमार कत्तल, तर बुलढाण्यात घाटबोरी वनपरिक्षेत्रात सागवानाची अवैधरित्या तोडणी, वनविभागाचं मात्र दुर्लक्ष. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनची आपण सुरुवात करतोय धुळ्याच्या एका महत्त्वाच्या बातमीने. धुळ्यामध्ये एक भीषण अपघात झालाय. धुळ्यात नागपूर सुरत हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झालेत. धुळ्यातल्या अंजनी फाट्यावर हा अपघात घडलाय. भरधाव कंटेनरनं काळी पिवळीला धडक दिली आणि यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळीतले प्रवासी हे जागीच ठार झाले. मृतांचा आकडा आता 15वर पोहोचला असून हा आकडा आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते. राज्यामध्ये आता सगळीकडेच पावसाला सुरुवात झाली. आपण पाहूयात त्यासंबंधीच्या बातम्या. उशिरा का होईना पण विदर्भामध्ये आता मान्सून सक्रिय झाला असून ठिकठिकाणी अधूनमधून संततधार पाऊस होत असल्यानं शेतकरी आता सुखावलाय. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू असून उद्यापासून 3 दिवस पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्वत्र पाऊस राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. पेरण्यांसाठी हा पाऊस सर्वोत्तम आहे, त्यामुळे कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पेरण्या करण्यास हरकत नसल्याचं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलंय. हा पाऊस जर किती दिवस असाच कायम राहील आणि शेतकऱ्यांसाठी हा फायद्याचा आहे का? पेरण्या ज्या केल्या जातात जर पाऊस असा सतत जर असला तर काय सांगा? हां, जसा आम्ही आज अंदाज दिला आहे, येत्या 4-5 दिवस हा पाऊस विदर्भात राहील. पेरण्या या दरम्यानच्या काळात शेतकरी करू शकतो. तर पेरण्या करण्याच्यासाठी जी आवश्यक परिस्थिती आहे ही आमच्यापेक्षा शेतकऱ्याला जास्त समजते. त्यांनी आपल्या शेतामध्ये पाण्याची किती डेप्थ आहे किंवा आतमध्ये पाणी गेलं आहे याची चौकशी करून घ्यावी. आणि त्यांना माहीत आहे की जर मातीचा गोळा केल्यानंतर वर फेकल्यानंतर जर तुटला नाही तर ते पेरणी करू शकतात. तसं मिनिमम जे आहे 6 सेंटीमीटर पाणी झाल्याशिवाय पेरणी करू नये असे शेतकऱ्यांना माहीत आहे. तरी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि त्यांच्याजवळ काही सिंचनाची जर व्यवस्था असेल तर त्या अनुषंगाने त्यांनी आपले निर्णय घ्यावे. तशी हा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये विदर्भात पाऊस आहे. कोकणात पावसानं सातत्य ठेवलं असलं तरी देखील अजून म्हणावा तितका जोर पावसानं पकडलेला नाहीये. यामुळे कोकणात दुबार पेरणीचं संकट जरी नसलं तरी अनेक ठिकाणी भाताचे रोपं लावण्याचं काम खोळंबलंय. ओढ्याच्या जवळ असणाऱ्या शेतीत मात्र काही ठिकाणी ओढ्यातलं पाणी घेऊन भात लावणीचं काम सध्या सुरू झालंय. रत्नागिरी परिसरामध्ये सध्या काय स्थिती आहे शेतीची याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. पाऊस सुरू झालाय खरा, पण कोकणामध्ये तो रात्रीचा लागतो हल्ली आणि फार लागत नाहीये, जोर नाही पावसाला. आणि
जी पेरणी झालेली होती आधी मान्सूनपूर्व पावसामध्ये आणि त्या पेरणीनंतरची जी भात लावणी आहे ही भात लावणी काही ठिकाणी सुरू झालेली आहे. पण आपण पाहत आहोत की जे ओढ्याकाठची शेतं आहेत त्या ठिकाणी ओढ्यातलं पाणी घेऊन इथे शेतकऱ्यांना भाताची लावणी करायला लागते, कारण पाणी पुरेसं नाही आहे. आणि पाणी पुरेसं नसल्यामुळे हे शेतकरी शेजारचे जर ओढ्याजवळची शेतं असतील तर त्यातलं पाणी या शेतांमध्ये घेऊन लावणी करताना दिसत आहेत. पाऊस हवा आहे त्यांना, कारण फार जोर नाही आहे. गेले 2 दिवस कोकणामध्ये पाऊस आहे, परंतु तो शेतीला म्हणजे लावणीला एक होत नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी भाताच्या पेरण्या होऊन तयार आहेत, भाताची रोपं लावणीला तयार आहेत. परंतु इथे असे आपण पाहत आहोत की जी रोप काढणीचं काम सुरू आहे त्या रोप काढल्यानंतर ते रोप जर लावले नाहीत वेळेत तर ते फुकट जातील, कारण आणि रोप लावायचे असतील तर त्यांना पुरेसं पाणी पाहिजे आणि ते पाणी पाऊस नसल्यामुळे शेतांमध्ये दिसत नाही आहे आणि त्यामुळे अनेक लावण्या पण खोळंबलेल्या आहेत. पेरून तयार आहेत, पेरलेलं उगवलेलं आहे. आता लावणीसाठी त्यांना जो पाऊस हवा आहे तो मिळत नाही आहे आणि त्याच्याच प्रतीक्षेत सगळे कोकणातले शेतकरी आहेत. खरं तर राज्यामध्ये मान्सून दाखल झालाय, पण म्हणावा तसा पाऊस पडत नाहीये. कारण जून महिना म्हटलं की आपल्या आसपास पावसाची रिपरिप असतेच. कोल्हापूर जिल्ह्यात तर या दिवसांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहतात. पण यंदा कोल्हापूरचं चित्र काहीसं वेगळंच आहे. पावसानं दडी मारल्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बळीराजा अस्वस्थ झालाय. याबद्दलच सांगतात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. आकाशात आपल्याला काळेकुट्ट पावसाचे ढग जरी दिसत असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजून पावसानं हजेरी लावलेली नाही आहे. त्यामुळे हवामान खातं जरी सांगत असलं की राज्यात मान्सूननं हजेरी लावली आहे तरी देखील कोल्हापूर जिल्हा मात्र अजूनही त्याला अपवाद ठरलेला आहे. सगळ्याच नद्यांनी आता तळ गाठलेला आहे आणि आपण बघतोय ही कोल्हापूर शहराजवळूनच वाहणारी पंचगंगा नदी घाटावरचं हे आपल्याला चित्र दिसतंय. अक्षरशः या नदीनं तळ गाठलेला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खरं तर या नदीला पूर येत असतो आणि आपण बघतोय यंदा मात्र ही वेगळी परिस्थिती दिसते. ही काठावरची ही जी सगळी मंदिरं आहेत, हा जो सगळा घाट आहे, ह्या ज्या सगळ्या पायऱ्या आहेत ह्या सगळ्या उघड्या पडलेल्या आहेत. त्यामुळं पाणी पातळीवरून आपल्याला समजू शकतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे ते. सध्या जर सरासरी बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये फक्त 9 ते 10% पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबर पेरण्या ज्या आहेत त्या देखील खोळंबलेल्या आहेत. फक्त 31%च पेरण्या आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. जिल्ह्यात प्रामुख्यानं ऊस आणि भात ही 2 पिकं घेतली जातात. 3,90,000 हेक्टर क्षेत्र हे जे आहे हे पिकांचं क्षेत्र आहे जिल्ह्यामध्ये आणि त्यातलं ऊसाचं क्षेत्र जर बघितलं तर 1,40,000 हेक्टर आहे. पण पेरणीचं क्षेत्र जे आहे 2,52,000 हेक्टर, त्यापैकी फक्त 77,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झालेली आहे. त्यामुळे भाताबरोबरच सोयाबीन असेल किंवा भुईमूग असेल यांची देखील पेरणी झालेली नाही. कारण अनेक नद्यांवर उपसाबंदी लागू केली आहे प्रशासनानं, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देखील मिळत नाही. त्यामुळं दुबार पेरणीचं संकट एकीकडे शेतकऱ्यांवर आहे. प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज, चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी या भागामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. त्यामुळे या भागात जरी पेरण्या होत असल्या तरी देखील पन्हाळा असेल, हातकणंगले, शिरोळ, करवीर या तालुक्यांमध्ये मात्र जी पेरणी आहे ती पूर्णपणे आता मंदावलेली आहे. त्यामुळं मृग नक्षत्र जे आहे त्यानं मात्र कोल्हापूर जिल्ह्याला हुलकावणी दिली आहे आणि आता जे आहे आद्रा नक्षत्र, त्या आद्रा नक्षत्राकडून बळीराजाला खरं तर आता दमदार अशा पावसाची अपेक्षा आहे, एक आशा आहे. दुबार पेरणीचं एकीकडे संकट आहे किंवा ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांना आता खरं तर पावसाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. त्यामुळं भात, ऊस आणि सोयाबीन असेल किंवा भुईमूग असेल ही जी सगळी पिकं आहेत ही सगळी पिकं आता धोक्यात येण्याची शक्यता आहे, पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं बळीराजाचे आता जे डोळे लागलेले आहेत ते आकाशाकडे लागले आहेत. पुन्हा एकदा दमदार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात कधी होतो याचीच प्रतीक्षा आता कोल्हापूरकरांसह बळीराजाला लागलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. बातमी आहे उस्मानाबादची. उस्मानाबादमध्ये दुष्काळाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत IBN लोकमतनं जागर पाण्याचा सारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तर आता राज्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामाला लागलाय. मात्र महाबीजनं बियाणांचे पैसे वाढवले आणि शेतकरी पुरता खचला. मुख्यमंत्र्यांनी या दरवाढीवर स्थगिती देखील आणली, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. म्हणून आम्ही लोकांना मोफत बियाणं वाटप करण्याचं आवाहन केलं होतं. तर आता आमच्या या आवाहनाला उस्मानाबाद जिल्ह्यातील सेवाग्राम संस्थेचे संस्थापक विनायक पाटील यांनी प्रतिसाद दिला असून ज्या शेतकऱ्यांना बियाणं हवी असतील त्यांना मोफत घेऊन जाण्याचं आवाहन केलंय आणि त्यानुसार त्यांनी मोफत बियाणं वाटपाचा कार्यक्रम सुरू केलाय. हीच मोफत बियाणं घेण्यासाठी राज्यातून ठिकठिकाणावरून शेतकरी उस्मानाबादला येऊन बियाणं घेऊन जातात. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपल्याकडे एक ताजी बातमी आली आहे, ती म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरची ओपीडी सुरू करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहेत. राज्यातल्या 24 जिल्ह्यांमध्ये कॅन्सरची ओपीडी ही लवकरच सुरू होणार आहे आणि तसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहेत. आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेत. खरं तर कॅन्सरच्या रुग्णांना अनेक वेळेला शहरामध्ये यावं लागतं उपचार घेण्यासाठी आणि ते त्यांना शक्य नसतं, कारण भरपूर त्याच्यामध्ये खर्च येतो आणि म्हणूनच जिल्ह्यामध्ये कॅन्सरची ओपीडी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिलेले आहेत. तर लवकरच 24 जिल्ह्यांमध्ये कॅन्सरची ओपीडी ही सुरू होणार आहे. बातमी आहे वाशिमची. सध्या बळीराजा अस्मानी संकटांना सामोरं जात असतानाच आता बँकेचा हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम ही गायब होण्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यामध्ये घडलाय. याचा सर्व त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या काळा कामठा गावच्या या आहेत चंद्रकला शिंदे. त्यांना सेवा सहकारी सोसायटीनं 38,500 रुपयांचं पीक कर्ज मंजूर केलं. त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्जाचे पैसे मिळतील असं गट सचिवांनी सांगितल्यानं त्या बँकेत गेल्या, तेव्हा त्यांचे पैसे एटीएम मधून काढल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं हवालदिल झालेल्या चंद्रकला बाईंना मोठा धक्काच बसला. कोण एटीएम कार्ड भेटलं नव्हतं बँकेतून? नाही, एटीएम कार्ड भेटलं नाही म्हणून स्लिप भरून दिली. शिली भरून दिली. बरं, किती पैसे होते? 38,000 38,000 पीक कर्जाचे. पीक कर्जाचे. बरं, किती एकर वावर आहे? ते 3 एकराले कमी आहे. ते 2 गुंठी कमी आहे का 3 गुंठी कमी आहे ते काही एवढं लक्ष नाही. गेल्या वर्षी पीक कर्ज भरलं होतं का? हो, बरं, वर्षानुवर्षी चालूच आहे. मग आता तुमच्या पैसे नाही भरायला, मग आता पेरणी कशी करसाल? आता कशी करा, पेरणी लोकांचं कर्ज काढायला लागेल. चंद्रकलाबाई प्रत्येक वर्षी पीक कर्ज घेतात, त्याची परतफेडही वेळेवर करतात. यावर्षी गट सचिवांनी एटीएम देण्यात येईल असं सांगितलं होतं. मात्र ऐनवेळी त्यांनी विड्रॉ स्लिप दिली, पण त्यांच्या खात्यावरचे पैसे आधीच काढले गेल्यानं बँक कर्मचारीही चक्रावलेत. पण यावर बोलण्याचं त्यांनी टाळलंय. नेमकं त्यांचं ते पीक विमा म्हणून ते कर्ज घेत असतात, ते कर्ज त्यांना भरलं त्यांना, नंतर ते पैसे काढण्यासाठी तिथे गेल्या. ते आता पद्धत अशी आहे की एटीएम ना पैसे काढायचं किसान क्रेडिट कार्ड, त्याच्यामधून पैसे मिळतात त्यांना. तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितले की बाबा तुम्हाला याच्यामुळे किसान कार्ड त्या कार्ड एटीएम कार्डामुळे तुम्हाला पैसे मिळतात. तर ते म्हणले त्यांच्यासोबत कोणीतरी आणा, तुमच्या घरचं कोणीतरी. ते वापस आल्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा गेल्या. तर त्यांना ते कार्ड पाहण्यासाठी त्याने कार्ड पाहिलं, त्याला कार्ड कधी मिळालं नाही. तर मग त्यांना ते पैसे काढण्यासाठी त्यांना ते शिल्ली भरून दिली. बँकेच्या या हलगर्जीपणामुळे पैसे न मिळाल्यानं पेरणी कशी करायची हा प्रश्न चंद्रकला बाईंना पडलाय. त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे. मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम. यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेकनंतर पाहूयात. अलिबागमध्ये सुरूच्या झाडांची बेसुमार कत्तल, तर बुलढाण्यात घाटबोरी वनपरिक्षेत्रात सागवानाची अवैधरित्या तोडणी. वनविभागाचं मात्र दुर्लक्ष. ब्रेकनंतर आपलं स्वागत. चोरट्या वृक्षतोडीमुळे राज्यातील वनसंपदा धोक्यात आली. अलिबाग जवळच्या आक्षीच्या समुद्र किनाऱ्यावर सुरूच्या झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. वनविभागानं या वृक्षतोडीकडे सपशेल दुर्लक्ष केलंय. अलिबाग जवळच्या आक्षीच्या समुद्र किनाऱ्यावर सुरूच्या झाडांची अशी बेसुमार कत्तल सुरू आहे. या परिसरात 20,000 सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. समाजकंटकांनी या झाडांची कत्तल सुरू केली आहे. वनविभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावच्या सरपंचांनी केला आहे. या संदर्भात आम्ही फॉरेस्टवाल्यांकडे सुद्धा तक्रार केलेली आहे, लेखी तक्रार केलेली आहे. काहीतरी लेखी तक्रार आमची 23/5/2016 आम्ही त्यांच्याकडे लेटर दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्या फॉरेस्टवाल्यांचं पण तेवढंच लक्ष ठेवायला पाहिजे, पण फॉरेस्टवाले त्या पद्धतीने लक्ष ठेवत नाही. समुद्र किनाऱ्यावरच्या सुरूच्या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचं सांगत वनविभागानं हात वर केले. सदरची योजना ही सामाजिक वनीकरांनी जरी राबवलेली असली तर ते विशिष्ट वर्षापर्यंत 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष संरक्षणाची त्यांच्याकडे तरतूद असते. संपत्ती ही आपल्या गावाची आहे आणि गावाच्या लोकसहभागातून तिचं संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तशा पद्धतीने तिथे झालेलं काही दिसत नाही.
एकीकडे आक्षी किनाऱ्यावरची वनसंपदा धोक्यात आली आहे. ही वनसंपदा वाचवण्याशी वन विभागाला काहीही घेणं देणं पडलेलं नाहीये. मग सरकार नव्यानं 2 कोटी झाडं लावण्याचं सोंग कशाला करतंय असा सवाल उपस्थित केला जातोय. मोहन जाधव, IBN लोकमत, अलिबाग. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.